नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 जमा होण्यास सुरुवात, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या एक मिश्र भावना दिसून येत आहे। जून महिना संपण्याच्या मार्गावर असता अनेक बहिणींच्या बँक खात्यात अपेक्षित 1500 रुपयांची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही। या परिस्थितीमुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे। महिलांमध्ये वाढत्या चिंतेचे कारण जाणून घेऊया। जून महिन्याचे दिवस मोजत असताना हजारो महिला आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करत आहेत। प्रत्येक दिवशी मोबाईल बँकिंग ॲप उघडून खाते तपासणी हे आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत। या योजनेवर अवलंबून असणाऱ्या महिलांसाठी हे 1500 रुपये महिन्याच्या खर्चात मोलाचे ठरतात, त्यामुळे त्यांची चिंता समजण्यासारखी आहे। पूर्वीची घटना आणि वर्तमान स्थिती यामध्ये जाणून घेऊया। या योजनेचा इतिहास अनेक प्रसंग घडले आहेत, जेव्हा 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित करून दिले गेले आहेत। या आधारावर अनेक लाभार्थी महिलांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की यावेळीही जून आणि जुलै या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित करून 3000 रुपयांची रक्कम दिली जाऊ शकते। या अनुमानाला पूर्वीच्या अनुभवांचा आधार आहे, परंतु सरकारी पातळीवर याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही। सरकारी मौनता आणि स्पष्टता बघा, या ठिकाणी सरकार मौन आणि अस्पष्ट का आहे ते महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून या विषयावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही। या मौनतांमुळे लाभार्थी महिलांमध्ये अनिश्चिततेचा वाढ होत आहे। सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणि वेळेवर माहिती देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, परंतु सध्याच्या परिस्थितीत यांचा अभाव जाणवत आहे। मंत्री महोदयाकडून नेमकी कधी हप्ता जमा होणार याबाबत स्पष्ट तारीख जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप असे काही घडलेले नाही। यामुळे लाखो महिला अनिश्चिततेत आहेत आणि त्यांच्या मासिक आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे। मागील महिन्याचा अनुभव मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील नियमित वेळापत्रकानुसार झाले नव्हते। तो हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच अपेक्षित वेळेपेक्षा काही दिवस उशिरा मिळाला होता। पूर्व अनुभवाच्या आधारे असा अंदाज लावला जात आहे की जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे। या विलंबामुळे महिलांची आर्थिक योजना विस्कळीत होते। अनेक महिला या पैशांचे नियोजन करून घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सामग्री किंवा इतर जरुरी गोष्टींची व्यवस्था करतात, त्यामुळे विलंब झाल्यास त्यांचे आर्थिक व्यवस्थापन कठीण होते। लाडकी बहीण योजनेचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 11 हप्ते वितरित करण्यात आले होते। जून महिन्याचा हप्ता हा योजनेतील 12वा हप्ता ठरणार आहे। या योजनेने अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी मदत केली आहे। प्रत्येक हप्त्यासाठी सरकार कोणतीही निश्चित तारीख जाहीर करत नाही, जे लाभार्थ्यांसाठी अपेक्षा आणि अनिश्चितता दोन्ही निर्माण करते। या धोरणामुळे लाभार्थी महिलांना नेमकी कधी पैसे मिळणार याची अचूक माहिती मिळत नाही। सध्याची चर्चा आणि अनुमान जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे। सध्या लाभार्थी महिलांमध्ये आणि सामाजिक माध्यमांवर अशी चर्चा सुरू आहे की जुलै महिन्यात कदाचित 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित मिळू शकतात। या चर्चेला काही तर्कसंगत आधार आहेत, कारण पूर्वी देखील अशा प्रकारे हप्ते दिले गेले आहेत। जर हे खरे ठरते तर जुलै महिन्यात महिलांना 3000 रुपयाची मोठी रक्कम मिळेल। या संभाव्यतेमुळे काही महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे, तर काहींना अद्याप शंका वाटत आहे। एकत्रित हप्ता मिळणे हे निश्चित चांगले असते, कारण एकदम मोठी रक्कम मिळाल्यास महत्वाच्या खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी त्याचा वापर करता येतो। महत्वाच्या सूचना आणि सावधगिरी। सध्याच्या कालावधीत सर्व लाभार्थी महिलांनी आपले नाव अधिकृत यादीत आहे का याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण केवळ अधिकृत यादीमध्ये नाव असलेल्या महिलांनाच हा हप्ता मिळतो। जेव्हा हप्ता जमा होईल तेव्हा यादीत नसलेल्या महिलांना निराशा होऊ नये म्हणून ही तपासणी आवश्यक आहे।
तसेच बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डशी योग्य प्रमाणे जोडले गेले आहे का याची खात्री करून घ्यावी। कधी कधी तांत्रिक समस्यामुळे किंवा कागदपत्रांमधील चुकांमुळे पैसे जमा होण्यास विलंब होतो। बघा या ठिकाणी पाहूया, सरकारने लाभार्थी महिलांच्या सोयीसाठी नियमित माहिती देणे आवश्यक आहे। प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी अंदाजे तारीख जाहीर केली जावी, जेणेकरून महिला त्यांचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकतील। याशिवाय हप्ता वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे देखील गरजेचे आहे। लाभार्थी महिलांनी देखील धीर धरणे आवश्यक आहे आणि अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घेणे योग्य ठरेल। अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी जाहिराती आणि अधिकृत वेबसाईटवरील माहितीचा आधार घेणे हितवाह ठरेल। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे। सध्या जून महिन्याच्या हप्त्याचा विलंब झाला असला तरी या योजनेने अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहे। जुलै महिन्यात 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असल्याने लाभार्थी महिलांनी आशावादी राहून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।